हॅलो नीटू स्टुडंट. पुण्यामध्ये BMS करायचा विचार करता. पुण्यामधील BMS कॉलेज किती येते हे माहित आहे का? कोणकोणती सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत? कोणकोणत्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा किती कट ऑफ आहे? कोणत्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेज चांगलं आहे? याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती आहे का? तर माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत की पुण्यामध्ये किती सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत प्रत्येक कॉलेजच्या, त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे, कोणत्या कॉलेजचे सीट किती येतात, त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजला कट ऑफ किती होता गेल्या वर्षी, कोणतं कॉलेज सिटीपासून किती दूर आहे, याबद्दल थोडक्यात मध्ये माहिती घेणार आहोत. तर या व्हिडिओला तसंच फी स्ट्रक्चर सुद्धा, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यामध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर 8 सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज येतं. त्याच्यामध्ये टोटल मिळून 560 एवढ्या सीट्स आहेत. आता एक एक कॉलेज बघूया आपण. पहिलं कॉलेज आहे सुमिताबाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, हडपसर, पुणे. हडपसरला आहे पुण्यामध्ये. याची जी टोटल सीट आहे 60 सीट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर याची जी कट ऑफ आहे एक्सपेक्टेड 1,32,000 एवढी जर तुमची रँक असेल तर भेटू शकते. महाराष्ट्रामध्ये टॉपला असतं हे कॉलेज एकंदरीत बघायला गेलं तर पहिल्या 10 मध्ये. त्यानंतर याची फीस आहे 1,98,000 एवढी त्याची टोटल फीस आहे. त्यानंतर TDE आयुर्वेदिक महाविद्यालय अँड संशोधन केंद्र पुणे, तर हे आहे. याच्यामध्ये टोटल सीट आहेत 60. कट ऑफ आहे 1,46,000. या रँक पर्यंत जर तुमची असेल तर तुम्हाला भेटू शकते हे. आणि याची फीस आहे 2,31,500 एवढी याची टोटल फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी जर असेल तर. BSG ट्रस्ट तिसऱ्या नंबरचं कॉलेज BSG ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय वाघोली पुणे, हे वाघोलीला कॉलेज आहे. त्यानंतर याला 1,65,000 एवढी जर रँक असेल तर तुम्हाला भेटू शकते. याची फीस आहे 1,47,500 एवढी. त्यानंतर ASPMS भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज पुणे, हे 2.9 किलोमीटर आहे फ्रॉम मंचर पासून आणि 68 किलोमीटर फ्रॉम पुणे. आणि याच्यामध्ये टोटल सीट आहे 60 आणि याची जी कट ऑफ आहे 2,37,000 एवढी जर रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे भेटू शकते. त्यानंतर याची फीस आहे 2,22,000. त्यानंतर 5व्या नंबरचं जे कॉलेज आहे अल अमीन न्यू लाईफ आयुर्वेदिक कॉलेज शिरूर पुणे, हे मायनॉरिटीचं कॉलेज आहे. याच्यामध्ये 8 किलोमीटर आहे फ्रॉम पुणे आहे. याच्यामध्ये 60 सीट येतं. त्याच्यानंतर याचा कट ऑफ आहे 4,78,000 एवढी जर रँक असेल तर तुम्हाला भेटू शकते. याच्यामध्ये फीस आहे 2,31,000 एवढी. त्यानंतर 6व्या नंबरचं जे कॉलेज आहे फराटे पटेल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे, 8.7 किलोमीटर 77 किलोमीटर फ्रॉम पुणे फराटे पटेल आहे. याच्यामध्ये 100 सीट्स आहेत. याचा कट ऑफ आहे 4,11,000 एवढी जर रँक असेल तर तुम्हाला भेटू शकते. याची फीस आहे 1,05,500 एवढी याची फीस आहे. त्याच्यानंतर 7व्या नंबरचं कॉलेज शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहमदनगर पुणे, हे 74 किलोमीटर आहे पुणे पासून आणि याची सीट्स आहेत 100. याच्या कट ऑफ आहे 4,98,000 के आणि फीस आहे 1,84,000. त्याच्यानंतर समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय जुन्नर पुणे, याच्यामध्ये टोटल सीट आहेत 7. याचा कट ऑफ आहे 4,07,000. त्यानंतर याची फीस आहे 1,85,000 एवढी टोटल फीस आहे. समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय जे आहे गेल्या वर्षीच मंजूर झालेले. आणि या पूर्ण जे कॉलेज आहेत या पूर्ण कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे, कारण की जवळपास सर्व कॉलेज सिटीच्या बाहेर आहेत. EDMC PDEA आणि समताबाई शाह जर कॉलेज सोडलं किंवा BSG ट्रस्ट हे 3 जे कॉलेज सोडलं तर बाकी सर्व कॉलेज सिटीच्या बाहेर आहेत. त्यामुळे पूर्ण कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे आणि तुम्हाला ते फर्स्ट इयरला घ्यावंच लागणार. सेकंड इयर पासून तुमचा ऑप्शन राहते की तुम्हाला हॉस्टेलवर राहायचे की बाहेर राहायचे, ते पण सुद्धा तुम्हाला परमिशन घेऊनच करावे लागेल. अशा प्रकारे याचा कॉलेज आहे इथं पुण्यामधले BMS चे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. तसेच गव्हर्नमेंट कॉलेज पण एक आहे पुण्यामध्ये. तर अशीच नवीन काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्राला नक्की शेअर करा जो पुण्यामध्ये BMS करण्याची इच्छा बघत आहे, त्याला पण थोडक्यात माहिती होऊन जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्ह्यामधील पूर्ण BMS कॉलेज बद्दल माहिती घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.